हे मन कैसे एवढं हे मन कसं आहे केवढं आहे मला काहीच माहित नाही. मी त्याला पकडायला गेलो पण माऊली म्हणतात त्याला पकडायला गेलो की एरवी राहाटवया थोडे त्रैलोक्य हे मन त्रैलोक्याकडे होत राहतं. बरं हे मन जितकं वाईट आहे त्याच्यापेक्षा ते मन चांगलं आहे. ते मन चांगलं आहे. या मनाला एका ठिकाणी संतांनी सुंदर अतिशय सुंदर उपमा दिली की ज्याचा सुगंध घेतल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते त्या फुलाची. त्या उपमा दिली मन हा मोगरा अर्पुणी मन हा मोगरा अर्पुणी आपली बुद्धी त्या मनाशी एकरूप असते आणि हे मन कुठेही फिरतं कुठेही फिरतं. समजा बरं आपण कीर्तनात बसल्यानंतर जर आपण नवीन चांगली चप्पल मंडपाच्या बाहेर काढली, जुनी चप्पल नाही म्हणत मी, नवीन चप्पल जर मांडवाच्या बाहेर काढली तर आपलं मन किती टक्के कीर्तनात राहतं आणि किती टक्के मांडवाच्या बाहेर राहतं सांगा बरं? राहतं का? नाही राहत ना. म्हणूनच लोकांनी काय केलं नामदेवाला कीर्तनाच्या चपला वेगळ्या केल्या, कीर्तनाच्या चपला वेगळ्या केल्या जेणेकरून ती चप्पल गेली तरी हरकत नाही. अहो आपलं मन हे वाईटावर बसतं, चांगल्यावर बसत नाही. चांगल्यावर बसलं पाहिजे. आणि नेमकं या मनाची ही खासियत काय? हे मन आपलं अंतःकरण त्याच्याशी एकरूप होत नाही. मन त्याच्या मागे आपलं अंतःकरण विषयाच्या अधीन गेलंय, त्यामुळे ते मन त्या विषयाच्या मागे लावतं. नेमकं तुकोबारायांनी या मनाची खासियत ओळखली. तुकोबारायांनी बघितलं, अरे माझ्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये 12-13 वर्षाच्या वयामध्ये माझं लग्न लावून दिलं. माझं अंतःकरण माझ्या घरच्यांनी या संसारामध्ये रद्द करायचा प्रयत्न केला, पण दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला. तुकोबारायांचं चित्त अंतःकरण इतकं द्रवलं की लोकांच्या सावकारकीच्या वया इंद्रायणी बुडवून टाकल्या. घरातली धान्याची कोठारच तुकोबारायांनी मोकळी केली, उघडी केली. धान्य लोकांना वाटून टाकलं. त्या दुष्काळामध्ये माझ्या घरच्यांना अन्न राहील की नाही याचा विचारही केला नाही. का? जोपर्यंत आपल्याकडे एखादी गोष्ट आहे तोपर्यंत आपलं चित्त, आपलं अंतःकरण त्या गोष्टीचा वेध घेत राहतं. ज्या दिवशी आपल्याकडची व्यावहारिक गोष्ट संपते की ते अंतःकरण माझ्याकडे नाही असा ध्यान सोडून भगवंताशी एकरूप होतो. एका महात्म्याने फार सुंदर दृष्टांत दिलाय. म्हणे एका कीर्तनकाराकडे 100 उपरणी होती. किती? 100 उपरणी होते. 100. त्याला मला म्हणजे सारखं तोच द्या. माझ्याकडे 100 उपरणी आहे, माझ्याकडे 100 उपरणी, 100 उपरणी आहे, 100 उपरणी आहे. काय झालं? तो म्हटला अरे इतके उपरणी करू तरी काय? एका ठिकाणी सप्त्यामध्ये गेला, बेलवड्याला सप्त्यामध्ये गेला, काल्याच्या दिवशी 50
100 म्हणजे 50 गेले. तुम्ही बोर होताय का? बोर होताय का? नाही ना. तुम्हाला मी सांगू, मी तुमचं मनोरंजन नाही करू शकत. माफ करा, मनोरंजन नाही. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन आहे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन आहे. कीर्तनामध्ये मनोरंजन संप्रदाय ऍक्सेप्ट करत नाही, स्वीकारत नाही. आपण मनोरंजन स्वीकारलंय, हा प्रॉब्लेम आपला आहे. तुम्हाला कधी बरं वाटेल सांगू? मी एखादं गाणं गायलं, एखादी कविता म्हटली की बरं वाटेल. तुम्हाला बरं वाटलं म्हणून 2 मिनिट म्हणू का? मी तेही म्हणू शकतो, पण माझी गुरुपरंपरा मला सांगत नाही ते. पण तुम्हाला बरं वाटलं म्हणून एक तुम्हाला कविता म्हणून दाखवतो. पण त्या कवितेची बाजारातली जी आज किंमत आहे ती नामदेवदादा तुम्ही फार चित्त देऊन ऐकताय. मागची मंडळी बोर झाली, मी आता विचारल्यावर थोडीशी असायला लागली. तुम्हाला काय अपेक्षित आहे? मी गाऊन दाखवतो. आई माझी ही अपेक्षा कीर्तनाची व्हायला लागली. जर माझ्या हिंदुस्थानामध्ये, माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये या नारदाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर मला जर तुम्हाला सामान्य छोट्यांना आई सांगायला लागते, बाल निघून सांगायला लागतो, याच्यापेक्षा जास्त शोकांतिका कुठली? हे व्यासपीठ आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी आहे. हे व्यासपीठ नामस्मरणामध्ये रत होण्यासाठी आहे. हे व्यासपीठ तत्वज्ञानाची बैठक सांगण्यासाठी आहे. हे व्यासपीठ माझ्या संतांची परंपरा सांगण्यासाठी आहे. हे व्यासपीठ संत चरित्र सांगण्यासाठी आहे. हे व्यासपीठ गाणी ऐकण्यासाठी म्हणून घेण्यासाठी नाही. आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे, खरंच बदलली पाहिजे. पण आपली मानसिकता बदलत नाही. त्यामुळे मी इथे समजतो तुमची मानसिकता बदलत नाही म्हणून आमचं भावताय असं म्हणत. म्हणून आमचं भावताय. मी म्हणतो ना, आम्हाला तारीख दिली ना, जागेवर आल्यानंतर तुम्ही अभंग द्या आणि सांगा कीर्तन करायला. बघू किती कीर्तन करताय. बाबा करतील का? करतील. आता आल्यानंतर मला अभंग विचारला आला. दादांना म्हटलं पहिला दिवस हे नामपर आहे. माझ्या डोक्यात हे 2 आहेत, त्याच्यापैकी तुम्ही सांगा. त्यांना सांगितलं म्हणून तो अभंग, नाहीतर इथं आल्यानंतर मी अभंग 100% बदलला असता. वातावरण बघून अभंग बदलावा लागतो. सांगू का? आपण त्या मनाबद्दल बोलतो. हे मन जे आहे ना, ते अंतःकरण जे आहे, त्या अंतःकरणात जो विषय एक स्थिर होतो, ते मन त्याच्या मागे जातो. तुकोबारांनी बघितलं, अरे इतका मोठा दुष्काळ पडला, सगळं गेलं माझ्या घरात, सगळं गेलं माझ्याकडे, आता काही राहिलं नाही. आणि मग मात्र तुकोबारांना अनुभूती आली की माझं मला स्थिर झालं. त्या कीर्तनकारांनी कसं झालं, 50 उपकरण त्यांनी वाटून टाकली, राहिली 50. अजून एका ठिकाणी एका शुभ कार्यामध्ये गेला, तिथे 25 उपकरणे देऊन टाकली. आणखी एका ठिकाणी गेला, 20 दिली, राहिली 5. 5पैकी घरी एक दिवस आळंदीचे 4 महाराज आले, 4घांना 4 देऊन टाकले. आणि दुसऱ्या दिवशी गावात कीर्तन होतं. गावात कीर्तनकार आले, त्यांनी सांगितलं, महाराज मी खेटांना सोबत पण उपकरण घरीच राहिलं होतं, ते एक पण दिलं. ते एक दिल्यानंतर त्या महात्म्याच्या लक्षात आलं, उपकरण माझ्याकडे होतं तोपर्यंत माझं लक्ष उपकरणेच राहत होतं. आज माझ्याकडे उपकरण शिल्लक नाही राहिलं. आता माझं मन उपकरणेच नाही, आता त्याचं मन देवाचं नाव घ्यायला. तुकोबारा म्हटला, आता
आतापर्यंत माझ्याकडे सावकारकी होती, द्रव्य होतं, धन होतं, भाऊबंदी माझ्याशी फार प्रेमाने वागायची. पण आता माझ्याकडे ना धान्य, ना माझ्याकडे सावकारकीच्या वया, ना सोनं नाणं, आणि भावकी म्हणाल तर भावकीने मला सोडून दिलं. का आता माझ्याकडे काही राहिलं नाही. आता मात्र तुकोबारायांचं अंतःकरण इतकं पवित्र झालं आणि त्या अंतःकरणाने एकच ध्यास घेतला आणि तो घेतलेला ध्यास तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या संगीत क्षेत्रामध्ये व्यक्ती असून सांप्रदायिक कीर्तनाला इतकी सुंदर साथ करणं प्रत्येकाला जमत नाही. प्रत्येक भजनी मंडळी पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या अंतःकरणाला प्राप्त झालेली सिद्धी, स्वतःच रमलेलं मन, त्या मनाचं वर्णन करताना त्या मनाला अंतःकरणाला कसला छंद लागला ही अनुभूती, तो अनुभव आपल्याला सांगतायत. गोविंदा बलिया छंद म्हणतात, माझ्या मनाला गोविंद नामाचा छंद लागला, गोविंदाचा छंद लागला, देवाचा छंद लागला. पहिली शंका, सुज्ञ ऐकणारा वर्ग जो आहे तो पहिली नामाचा छंद लागला, गोविंद गोविंद म्हणजे देवाचा छंद लागला. सिद्ध करा, हे प्रश्न आले पाहिजे. पाटील काय प्रश्न आले पाहिजे. प्रश्न काय विचारला मी? प्रश्न पडेल की गोविंद